सोन्याचा चमचा घेऊन आमचा जन्म झाला नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आणि म्हणून मुख्यमंत्री असताना अनेक लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना केल्या, शेतकऱ्यांच्या योजना केल्या, ज्येष्ठांच्या योजना केल्या, गोर गरिबांच्या योजना केल्या। याचा मला अभिमान पण आहे, समाधान पण आहे। आणि म्हणूनच या राज्याचा ज्या प्रगतीने विकास होतोय, हा विकास पाहूनच आपण सगळे लोक आणि मला भेटायला कोणालाही अपॉइंटमेंट लागत नाही, मी सगळ्यांना भेटतो, कार्यकर्त्यांना भेटतो आणि शेवटी हे कौटुंबिक वातावरण जे आपलं तयार होतं। शिवसेना एक परिवार आहे, बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय, धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय। शेतकरी हा आपला अन्नदाता आहे। मी नेहमी सांगतो, या सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा, तो माझ्या बळीराजाचा आहे, माझ्या शेतकऱ्याचा आहे, लाडक्या बहिणीचा आहे, कष्टकऱ्याचा आहे, वारकऱ्याचा आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी किती योजना, लेक लाडकी लखपती, या ठिकाणी ST मध्ये 50% सवलत, मुलींचं उच्च शिक्षण मोफत, शेतकऱ्यांना 6,000 रुपये, आपण मोदीजी 6,000 देतात, आपण 6,000 रुपये, पीक विमा योजना, अनेक योजना आपण केल्या, ज्येष्ठांना योजना केल्या। आणि म्हणून हे सरकार जे आहे 2024ला जे सरकार एकतर्फी वन साइड जे आलं, कर्जमाफीचा आपण घोषणा केली, कर्जमाफीचा निर्णय आपण घेतला आणि म्हणून जे जे आपण बोललो ते आपण करतोय, म्हणून लोक विश्वास ठेवत आहेत। आणि म्हणून लाडक्या बहिणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आज शिवसेनेकडे आशेने पाहत आहेत, कारण लाडकी बहीण योजनेला पण विरोध केला, पण मी आपल्याला सांगतो, जोपर्यंत कोणी माईकाला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही।